दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय अनिल उर्फ राजू यादव साहेब, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावरील बस स्टॉप अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावा अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। तसेच या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चंद्रे गावाच्या ग्रामपंचायतीच्या स्वागत कमानीजवळ काही दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत। त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने येथे सतत अपघात घडत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे। या मार्गावरून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र बाळूमामाचे मंदिर असून प्रत्येक अमावस्येला येथे मोठी यात्रा भरते। राज्यभरातून हजारो भाविक याच मार्गावरून प्रवास करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते। परिणामी छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी महिन्याला सरासरी 5 ते 6 अपघात होतात। काही जण गंभीर जखमी होतात तर काहींना जीव गमवावा लागतो। विशेष म्हणजे चंद्रे ग्रामपंचायतीची स्वागत कमान रस्त्याच्या मधोमध असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे ही कमान तात्काळ हटवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। दरम्यान या समस्येबाबत दर्पण न्यूजने गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। मात्र चंद्रे ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकातून होत आहे। भविष्यात येथे पुन्हा जीवितहानी झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावात दबक्या आवाजात सुरू आहे। काल रात्री 8च्या सुमारास रस्ता ओलांडत असताना दुचाकीच्या धडकेत चंद्रे येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून बस स्टॉप परिसरातील अपघातास कारणीभूत असणारी अतिक्रमणे आणि स्वागत कमान तात्काळ हटवावी, अन्यथा अपघाताची मालिका अशीच सुरू राहील असा इशारा नागरिकांनी दिला आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।